तर विधानसभा निवडणुकीसाठी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना ताई माई अक्का अभियान राबवणार आहे। मात्र या अभियानावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून जोरदार वार परटवार होत आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेकडून ताई माई अक्का अभियान चालवलं जाणार आहे। मात्र या राजकीय अभियानावरून राजकारण सध्या जास्तच तापलेलं दिसतंय। खासदार संजय राऊतांनी शिंदेंच्या पक्षावरती बोचरी टीका केली आहे, तर यावरून सत्ताधाऱ्यांनी देखील त्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर दिलंय। विधानसभेसाठी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने ताई माई अक्का हे अभियान सुरू करण्यात आलं। करा ना। आता असं की माझं तोंड खराब आहे असं म्हणतात लोक। ताई माई अक्का माझा पक्ष का असं बोललं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही। तो त्यांचा अपमान। त्यांना आता एक आधार मिळालेला आहे, प्रतिष्ठा मिळाली आहे। अशा महाप्रवक्त्यांचं एक प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं की ताई माई अक्का आणि पुढे काहीतरी बोलले ते। मी असं म्हणेन की ताई माई अक्का संजय राऊत अक्का असं मी म्हणत नाही, असं मला म्हणायचं नाहीये। मला काय म्हणायचंय, ताई माई अक्का आमचा नेता एक्का आणि येत्या विधानसभेत उबाटाचा पराभव आहे पक्का। त्याच्यामुळे आम्ही हे म्हणू, आम्ही पॉझिटिव्ह काम करणारी लोक आहोत, आम्ही लोकांपर्यंत पोहोचणारी लोक आहोत। संजय राऊतांना सप्रेम भेट म्हणून मी हे टॉयलेट क्लीनर पाठवते, कारण संजय राऊतांचं तोंड घाण आहे ही कबुली त्यांनीच दिली आहे। तर राऊत रोज सकाळी टूथब्रशनी दात न घासता आता जरा टॉयलेट क्लीनरने तुमचं तोंड साफ करत जा, म्हणजे तुमच्या जिभेवरचे रोग जंतू तरी मरतील। सकाळी आज झाकण धुला संजय राजाराम राऊत आहे ना, जो काही चुटियागिरीच्या दुनियातला बादशाह आहे त्याला मी सांगेन, तू तर आव्हानाची गोष्ट करूच नकोस। तुझ्यासारख्या तीनपाट लोकांना कशी चिडवायची हे आम्हा लोकांना शिवसेना सोडल्यानंतरच आम्हाला कळलंय। त्यांना काय, त्यांच्यावर काय बोलायचं? संस्कृती, बाळासाहेबांची संस्कृती घेऊन आम्ही पुढे चाललोय। त्यामुळे जो कहते हैं पैसे नहीं है, उनको मेरा सवाल है, ये सरकार ने योजना शुरू की है, ये मुख्यमंत्री और हमारे दोनों उप मुख्यमंत्री हम और हमारी सरकार ने योजना की है। इसका एक एक पैसा हमारे बहनों के खातों में जाएगा, हमारे भाइयों के खातों में जाएगा, किसानों को इसका फायदा होगा। इतना ही मैं कहता हूँ।